आंबेगाव तालुक्यात मंचर या ठिकाणी महिला आर्थिक विकास महामंडळ पुणे अंतर्गत जिज्ञासा लोकसंचालित साधन केंद्र मंचर कार्यालयामार्फत अस्मिता भवन मंचर येथे सन 2025 ते 26 पुरुष सुधारक सन्मान पुरस्कार वितरण आंबेगाव तालुक्याचे माननीय तहसीलदार डॉक्टर सचिन वाघ सर तसेच चे जिल्हा समन्वय अधिकारी माननीय श्री अशोक चव्हाण सर तसेच जिल्हा प्रकल्प सल्लागार माननीय श्री आशिष दगडे सर, बालविकास प्रकल्प अधिकारी माननीय श्री कुलदीप जाधव सर तसेच कृषी अधिकारी आत्माचे व्यवस्थापक धोंडीभाऊ पाबळे सर, आंबेगाव तालुका बालविकास पर्यवेक्षिका सौ मंगला हिंगे या सर्व मान्यवरांच्या हस्ते आंबेगाव तालुक्यातील 20 गावांमधील 20 सुधारकांना सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र व पेन देऊन करण्यात आले। यावेळी जिज्ञासा लोकसंचालित साधन केंद्राचे मंचरच्या व्यवस्थापक यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व CMRC विषयी माहिती दिली। चे जिल्हा समन्वय अधिकारी माननीय श्री अशोक चव्हाण यांनी सुधारक सन्मान पुरस्कार निवडीबाबत गाव, तालुका व जिल्हास्तरीय कमिटी व प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले। या प्रसंगी जिज्ञासा CMRC अध्यक्ष कार्यकारिणी लेखापाल सहयोगिनी CRP सर्व गावातील सुधारक पुरुष त्यांच्या कुटुंबातील महिला व ग्रामस्थ आणि गटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। विषयीची माहिती देते आणि लगेचच आपण सन्मान सुधारक पुरस्कार या पुरस्काराला आपण सुरुवात करीत आहोत। सर्वांना नमस्कार। माझं नाव मनीषा तारकर, महिला विकास महामंडळाअंतर्गत जिज्ञासा लोकसंचालित साधन वेगवेगळ्या समस्या असतील तर ह्या समस्या सोडवण्यासाठी आपल्याला हार्दिक स्वागत करतो। आपण आपल्यासाठी टाळ्या वाजवा। तसेच महिला आर्थिक विकास महामंडळाचे कायम या निवड समितीचे अध्यक्ष गाव पातळीवरती आहेत। त्यांच्यासोबत गाव पातळीवरती सहयोगिनी आहेत गाव विकास समितीची जी आहे, बचत गटाची जी गाव विकास समिती आहे त्याचे अध्यक्ष आणि अंगणवाडी सेविका ही गाव पातळीवरची एक कमिटी आहे। त्याच्या पुढे गावात आहे जिल्ह्यासाठी आणि जिल्हा महिला बाल विकास अधिकारी, त्याचप्रमाणे जिल्हा नियोजन अधिकारी आणि माननीय जिल्हाधिकारी साहेब या सर्व यांच्या उपस्थितीमध्ये जिल्ह्याची कमिटी आहे। प्रत्येक ठिकाणावरती खरं तर आपण हा विचार केला तर गाव पातळीवर प्रत्येक पुरुषाचं काम अतिशय उल्लेखनीय आहे। जे आपण या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहे की आपण आपल्या कुटुंबापासून आपली सुरुवात होत असते। आपण आपल्या घरातली पत्नी असेल, मुलगी असेल किंवा मुलगा असेल, सगळ्यांच्या मध्ये आपण जेव्हा शिक्षणाची संधी असेल किंवा कुठल्या रोजगाराची संधी असेल तर सर्वांच्या दृष्टिकोनातून सामाजिक घर दोघांचं अभियान आणि शेत दोघांचं अभियान याच्यामध्ये स्वतःहून जर पत्नीचं नाव आपल्या घराच्या उतरावर आणि शेतीच्या उतरावर लावलं असेल तर त्याला एक प्राधान्य होतं। खरं तर आपल्याकडे 1992 पासून सातबाराच्या उतारावरती जर स्वतःच्या नावावर जमीन असली तर आपण आपल्या पत्नीचं नाव लावू शकतो, असं शासनाचं परिपत्रक आहे महसूल आणि वन विभागाचं। दुसरं परिपत्रक निघालेलं आहे ते 20 नोव्हेंबर 2003 ला घर दोघांचं अभियान। म्हणजे पतीच्या नावावर जर घर असेल तर त्या घराच्या हिस्सेमध्ये पत्नीचं नाव सहहिस्सेदार म्हणून आपण लावू शकतो। 2003 साली तर आपण हे पुरस्कार आहे मागच्या वर्षी पण आपण मंचर पंचायत झाला। ओके, तर हा सन्मान आहे आपण जो देतोय। म्हणजे जनरली काय होतं की याचे जसं सरांनी सांगितलं की हे 10-12 क्रायटेरिया आहे। मला वाटतं की 20 लोकांचे नाव आले होते आमच्याकडे, त्याच्यापैकी आज आपण हे देतोय म्हणजे ज्यांना पुरस्कार प्राप्त होईल त्यांची जबाबदारी वाढेल, बरोबर ना? की तुम्ही घरातल्या महिलेशी कसं वागता। आता आपण बघतो ग्रामीण भाग, मी पण ग्रामीण भागातच आहे। काय होतं की पूर्वीच्या काळात 1980, 90 किंवा 2000 आफ्टर 2000 महिला म्हणजे काय ओके एक मिनिट हाँ इथे